आज मी तुम्हाला स्टॉक मार्केटचा तो नियम सांगणार आहे जो इंडिकेटर्स, गुरु आणि न्यूजपेक्षा मोठा आहे. हा नियम समजला तर चार्ट स्वतः बोलायला लागेल. पण प्रश्न असा आहे की जर स्टॉक इतके शक्तिशाली आहेत तर 90% लोक पैसे का गमावतात? आजचा हा व्हिडिओ तुमच्या स्टॉक मार्केटकडे पाहण्याच्या दृष्टिकोनच बदलून टाकेल. एका स्टोरीवरून समजूया. एक सामान्य माणूस महिन्याला 25,000 रुपये पगार कमवतो. EMI, घर खर्च, ताण. एक दिवस तो विचार करतो, मी फक्त काम करूनच जगणार का? आणि इथेच तो शब्द आहे, तो शेअर. पण शेअर्स म्हणजे नक्की काय? जुगाड, कसिनो की श्रीमंतीचा शॉर्टकट? चला सत्य पाहूया. नंबर 1, शेअर्स म्हणजे काय? शेअर्स म्हणजे कागदाचा तुकडा नाही, शेअर्स म्हणजे ओनरशिप. हो, जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचा एक शेअर खरेदी करता तेव्हा तुम्ही त्या कंपनीचा एक पार्ट ओनर होता. उदाहरण समजा एका कंपनीचे 100 शेअर्स आहेत आणि तुम्ही एक शेअर घेतला तर तुम्ही त्या कंपनीचे 1% मालक झाला. मालक असण्याचा अर्थ काय? थांबा, खरा गेम इथे सुरू होतो. जर तुम्ही मालक आहात तर कंपनी वाढली तर तुमचे काय होते? तर ऐकायला तयार आहात? पॉइंट नंबर 2, स्टॉक पैसे कसे कमवतात. नंबर 1, शेअर प्राइस वाढतो. कंपनी नफा जेव्हा कमवते तेव्हा बिझनेस वाढतो आणि ब्रँड मोठा होतो. प्राइस वाढतो आणि तुमची संपत्ती सुद्धा वाढते. तुम्ही घेतलेला 100चा शेअर्स जर 500 झाला तर फरक तुमचा प्रॉफिट असतो आणि तो जर 100च्या खाली गेला तर फरक तुमचा लॉस असतो. नंबर 2, डिव्हिडंड. काही कंपन्या आपल्या नफ्यातील काही हिस्सा थेट तुमच्या बँकेत टाकतात आणि हे जे डिव्हिडंड, काम न करता येणारा पैसा. पण मोठा प्रश्न हे आहे, जर हे इतकं सोपं आहे तर लोक पैसे का गमावतात? आणि याचे उत्तर आहे 3 भयंकर चुका. पॉइंट नंबर 3, 3 पेन पॉइंट्स. पेन पॉइंट नंबर 1, नॉलेज शिवाय इन्व्हेस्ट करणे. मित्रांनी सांगितलं म्हणून शेअर घेतला, ही सगळ्यात मोठी चूक आहे. स्टॉक मार्केटमध्ये भावना चालत नाही, इथे फक्त लॉजिक चालतो. पेन पॉइंट नंबर 2, ओव्हरनाईट रिच होण्याची घाई. आज घेतला उद्या दुप्पट हा विचार तुमच्या अकाउंट शून्यावर घेतो. स्टॉक मार्केट म्हणजे स्लो गेम आणि स्मार्ट वेलचा गेम आहे. पेन पॉइंट नंबर 3, लॉसची भीती. थोडा शेअर खाली गेला आणि पॅनिक सेल सुरू. स्मार्ट लोक इथेच श्रीमंत होतात आणि घाबरणारे लोक इथूनच बाहेर पडतात. तर मग यशस्वी होण्यासाठी लोक काय वेगळं करतात? उत्तर आहे का? कारण हे तुमचं भविष्य बदलू शकते. पॉइंट नंबर 4, सोल्युशन. सोल्युशन नंबर 1, बिझनेस समजून घ्या. शेअर नाही, कंपनी खरेदी करा. स्वतःला विचारा की कंपनी काय विकते, नफा आहे का, भविष्यात वाढ आहे का. सोल्युशन नंबर 2, लॉंग टर्म खेळा. स्टॉक मार्केट तुमचे पैसे घेण्यासाठी नाही, तुमचे धैर्य तपासण्यासाठी आहे. 5 ते 10 वर्ष टिकून राहिलात तर परिणाम जबरदस्त येते. सोल्युशन नंबर 3, डिसिप्लिन. प्लॅन ठरवा, स्टॉप लॉस ठेवा आणि मार्केटवरही स्वतःवर विश्वास ठेवा. कल्पना करा, आज तुम्ही छोट्या रकमेने सुरुवात केली पण दर महिन्याला इन्व्हेस्ट करत राहिलात तर 5 ते 10 वर्षांनी तुमचा पैसा तुमच्यासाठी काम करत राहील आणि तुम्ही तुमच्या वेळेचे मालक राहाल. पॉइंट नंबर 5, डिमांड म्हणजे काय? डिमांड म्हणजे किती लोकांना त्या प्राइसला शेअर्स घ्यायचे आणि हे निर्भर असते न्यूजवर, रिझल्टवर, र्युमर्सवर आणि एक्सपेक्टेशन्सवर. सगळं एकाच गोष्टीसाठी काम करते, खरेदी वाढण्यासाठी. डिमांड वाढलं तर काय होते? बायर्स जास्त येतात, सेलर्स कमी होतात, प्राइस वर जाते. इतकं सोपं आहे आणि हेच लोक विसरतात. ठीक आहे, डिमांड वाढलं पण सप्लाय कुठे गायब होतो? पॉइंट नंबर 6, सप्लाय म्हणजे काय? सप्लाय म्हणजे किती लोकांना शेअर्स विकत घ्यायचे. जेव्हा लोकांना वाटतं प्राइस अजून वाढेल आणि कंपनी स्ट्रॉंग आहे तेव्हा ते विकत नाही. सप्लाय कमी म्हणजे प्राइस वर. पॉइंट नंबर 7, डिमांड वर्सेस सप्लाय. स्टॉक मार्केट म्हणजे युद्ध आहे, बायर्स विरुद्ध सेलर्सच्या. बायर्स जिंकले, प्राइस वर जाते. सेलर्स जिंकले तर प्राइस खाली येते. चार्ट म्हणजे फक्त या युद्धाचा नकाशा आहे, पण लोक नेमके इथेच हरतात. त्याचे मुख्य 3 कारण असते. पॉइंट नंबर 8, 3 मुख्य कारण जिथे लोक हरतात. कारण नंबर 1, प्राइस पाऊंड डिसिजन. शेअर आधीच वाढलाय म्हणजे तो चांगला असेल, हे चुकीचं आहे. प्राइस नाही, डिमांड आणि सप्लाय चेक करा. कारण नंबर 2, लेट एंट्री. न्यूज येतो, प्राइस आधीच वर गेलेला असतो पण लोक मग घुसतात आणि तेव्हा डिमांड संपत असतो आणि सप्लाय सुरू होते. कारण नंबर 3, पॅनिक सेलिंग. थोडा प्राइस खाली आला की लोक घाबरून विकतात आणि स्मार्ट मनी इथेच खरेदी करतं. तर मग स्मार्ट मनी काय वेगळं करतं? पॉइंट नंबर 9, प्रो थिंकिंग. नंबर 1, डिमांड झोन ओळखा. जिथे प्राइस वारंवार सपोर्ट घेते तिथे डिमांड आहे, स्मार्ट लोक इथेच एंट्री घेतात. नंबर 2, सप्लाय झोन ओळखा. जिथे प्राइस वारंवार रिजेक्ट होतो तिथे सप्लाय आहे
आणि इथे प्रॉफिट बुकिंग होते. नंबर 3, क्राऊड नाही लॉजिक फॉलो करा. न्यूज नाही, इमोशन नाही, फक्त डिमांड आणि सप्लाय चेक करा. मार्केट तुमचा मित्र बनेल. एकदा तुम्हाला डिमांड आणि सप्लाय दिसायला लागला की मार्केट स्लो होतो, नॉईज बंद होते आणि क्लॅरिटी सुरू होते. इन कन्क्लुजन, एक माणूस मार्केटमध्ये आला, चार्ट पाहून घाबरला आणि बाहेर पडला. दुसरा माणूस डिमांड सप्लाय समजून शांत बसला. एक वेळ गेली आणि फरक तयार झाला. प्राइस तुम्हाला फसवतो, डिमांड सप्लाय सत्य दाखवते. जर तुम्ही हे समजलात तर मार्केट कधी तुमचा शत्रू राहणार नाही. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. दिस इज आशिष ओव्हर अँड आउट.